नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आज आपण चर्चा करणार आहे आल्याचे बाजारभावाविषयी, कारण की मागील आपण बरेच दिवसापासून व्हिडिओ बनवला नव्हता आल्याच्या बाजारभावाविषयी। आज म्हटलं आता बरेच दिवसानंतर जे आपण आल्याचे बाजारभावाची अपडेट द्यावी, त्यामुळे आणि त्याचबरोबर आता इथून पुढे बियाण्याचे जे पिरियड आहे तो चालू होणार आहे। आज एक साधारणपणे 15 मार्च आहे आणि आजचे आल्याचे बाजारभाव एक साधारणपणे 22 रुपयापासून तर एक 24 रुपयापर्यंत जे आहे का सौदे झालेले आहे। सरासरी सौदे जे आहे का 21 रुपये 22 रुपये ते 23 रुपयापर्यंत झालेले आहे बऱ्यापैकी। त्याचबरोबर जर सुपर माल जर असेल समजा तर एक कंदा अर्धा सौदा 24 रुपयापर्यंत जे आहे का झालेला आहे। त्याचबरोबर जो टोळ आणि डागी जो माल आहे समजा एक साधारणपणे 500 रुपयापासून तर एक 800 रुपयापर्यंत जे आहे का आजची खरेदी झालेली आहे। शेतकरी बंधूंनो, येणाऱ्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये होते, ज्या प्लॉटमध्ये सडन लागलेली नव्हती आणि प्लॉट एकदम चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेला होता, तर येणाऱ्या काळामध्ये जर आपण विचार केला एक साधारणपणे 10 ते 15 दिवसानंतर बियाण्याचे जे आहे का पिरियड चालू होणार आहे, तर त्या पिरियडमध्ये आल्याच्या बाजारभावामध्ये आणखीन थोडेफार बदल होण्याचे जे आहे का चान्सेस आहे। त्याचं प्रमुख कारण म्हणजे हेच आहे की मार्केटमध्ये लेबरचा पण तुटवडा होत असतो, त्याचबरोबर मार्केटला जो आवक असते ती आवक पण घटत असते आणि जे चांगले प्लॉट असतात सुपर, ज्या प्लॉटमध्ये सडन लागलेले नाही आहे, तर असे प्लॉट जे आहे का शेतकरी शोधत असतात कशासाठी की बियाण्यासाठी। त्यामुळे जर आपल्याला बियाण्याची निवड करायची असेल किंवा मग बियाण्यासाठी प्लॉट घ्यायचा असेल तर एक साधारणपणे 15 दिवसानंतर जे आहे का बियाणे काढायला जे आहे का चालू होत असतं आणि बरेचसे शेतकरी जे असतात तर मार्चच्या एंडिंगला जे आहे का बियाण्याची जे आहे का निवड करत असतात किंवा मग बियाणं परचेस करत असतात। त्याचबरोबर आपण पुढे एक ते दोन दिवसानंतर जे आहे का आपण बियाण्याची निवड कशी केली पाहिजे त्याविषयी जे आहे का आपण व्हिडिओ बनवणार आहोत। त्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये दिले जाणार आहे की कंदाची साईज कशी पाहिजे, त्याचबरोबर प्लॉटचं जो कंदा आहे समजा कंदावरती बुरशीचा अटॅक झालेला आहे का किंवा मग नॅमेटोड आलेला आहे, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे समजा त्यावरती जे आहे का आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर आजचा जो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।